दाल मखनी टिक्की. तर झालं असं की काल मी जेवायला केली होती दाल मखनी आणि ब्रेकफास्टला केलेली साबुदाण्याची खिचडी. घेताना वाटलं सगळं वापरू शकू, पण तेवढं काही वापरलं गेलं नाही. सो दाल मखनीसाठी घेतलेली उडदाची डाळ आणि साबुदाणा खिचडीसाठी घेतलेला थोडासा साबुदाणा, दोन्हीही भिजवलेलं असं शिल्लक थोडं राहिलं होतं. म्हटलं चला उद्याच्या ब्रेकफास्टची सोय झाली. तर हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी इथे दाल मखनी टिक्की नाव दिलं आहे कारण ही दाल मखनी ह्याच्यात नाही घातली, पण दाल मखनीसाठी राहिलेली डाळ म्हणजे उडदाची डाळ नाही, सॉरी, काळे उडीद इथे मी वापरले. तर राहिलेले काळे उडीद म्हणजे शिजवलेले काळे उडीद आणि साबुदाणा असं मी मिक्स होण्यासाठी एकदा त्याला फक्त मिक्सरमधनं फिरवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घातलं, मीठ घातलं आणि जरा चटपटीत टेस्ट येण्यासाठी पावभाजी मसाला घातला आणि चिली गार्लिक क्रिस्प पण घातली. चिली गार्लिक क्रिस्प हे कम्प्लिटली ऑप्शनल आहेत, याने टेस्ट छान येते, जरा क्रंचीनेस येतो म्हणून मी घातले. अदरवाईज पावभाजी मसाला पण ठीक आहे. आणि बेसिक आपल्या भाज्या, बेसिक म्हणजे अगदी बेसिकच आहेत. फक्त थोडासा कांदा चिरून घेतला बारीक आणि कोथिंबीर घेतली. वीकेंड स्लो मॉर्निंग असल्यामुळं मी जास्त भाज्या वगैरे चिरत काही बसले नाही, पण तुम्ही याच्यामध्ये गाजर, बीट आणि अजून काही जेवढं हेल्दियर व्हर्जन करता येईल तेवढं घालू शकता. मी इथे कांदा कोथिंबीरच फक्त घातली आणि ते सगळं एकत्र एकदा मिक्स करून घेतलं सो दॅट त्याचा टिक्की करण्यासाठी होईल असा डो फॉर्म करून घेतला. असा घट्ट डो त्याचा फॉर्म झाल्यानंतर मी त्याच्यावर टिक्की करायला घेतल्या. यावेळी मी टिक्की करण्यासाठी माझ्याकडे असलेला हार्ड शेपचं कुकी कटर वापरलं आहे. त्या कुकी कटरनी मी सगळे टिक्कीज करून घेतल्या. त्या टिक्कीज तेलावर शॅलो फ्राय करून घेतल्या आणि सॉससोबत खायला मस्तपैकी टिक्की रेडी झाल्या. यावेळी माझ्याकडे पुदिन्याची चटणी नव्हती सो मी सॉसच घेतला. अदरवाईज पुदिन्याची चटणी, मेयो कशासोबतसुद्धा एकदम चटपटीत अशा या टिक्कीच छान लागतात आणि भरपूर पोटभरीचा ब्रेकफास्ट पण तयार होतो. सो तुम्ही पण या टिक्की नक्की तयार करून बघा. आणि ह्या टिक्की जर तुम्हाला करायच्या नसतील तर याचे आप्पे पण करू शकतो. मी आता रेसिपी एडिट करताना माझ्या एक गोष्टी लक्षात येत आहेत. सो आप्पे करण्यासाठी तुम्ही जस्ट हे सेम डोचे गोल गोल गोळे बनवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं चीजचं स्टफिंग करा. यम्मीयर आप्पे तयार होतील. जर आप्पे केलेत तर तुम्ही नक्की मला सांगा कसे झाले होते. आणि ही टिक्कीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅपी वीकेंड. बाय बाय.